यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। पुणे जिल्ह्यातील पोटनिवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अखेर ठरलेले आहेत। कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेलाय, तर चिंचवड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळणार आहे, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आणि थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून आपापल्या उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार आहेत। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रणाली, महाविकास आघाडीनं दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार दिलेले आहेत, तशी चर्चा सध्या सुरू आहे। अधिकृत घोषणा कधी होणार? महाविकास आघाडीतल्या 3 पैकी 2 पक्षांनी आपले उमेदवार दिल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार दोन्ही उमेदवारांची नावं सुद्धा जाहीर झालेली आहेत। फक्त आता त्याला अधिकृतरित्या जाहीर करणं बाकी आहे। थोड्या वेळातच ती नावं अधिकृतरित्या जाहीर केली जातील। परंतु जर आपण महाविकास आघाडीमध्ये बेबनाव आहे, त्यांच्यामध्ये विसंवाद आहेत, भांडणं आहेत, अशा पद्धतीच्या चर्चांना खूप उधाण आलेलं होतं। आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊत खासदार शिवसेनेचे यांनी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की आमच्यात कुठलाही विसंवाद नाहीये। उलट वारंवार हे सिद्ध होतंय की महाविकास आघाडी जिथे जिथे एकत्रितरित्या उभी राहते आहे त्या ठिकाणी ते त्यांच्या विरोधकांचा पाडाव करतायत आणि त्यामुळे आम्ही एकसंघ आहोत, कुठल्याही पद्धतीचा बेबनाव आमच्यामध्ये नाही, हे त्यांनी स्पष्ट केलंय। आणि सूत्रांनी जी माहिती दिली, ज्या उमेदवारांची नावं सूत्र सांगतायत त्यात जर आपण बघितलं तर चिंचवडचा जो उमेदवार दिसतो आहे आपल्याला रवींद्र उमेदवार आहे, हा मुळात शिवसैनिक आहे, शिवसेनेचा पदाधिकारी आहे, परंतु तो उभा करताना मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर केला जातोय। म्हणजेच काय तर महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही गोष्टींवर आता वादविवाद राहिलेले नाही। थोड्या वेळातच उमेदवारांची नावं जी आहे ती जाहीर होणार आहे। जी प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। महाविकास आघाडीनं आपले उमेदवार ठरवलेले आहेत, आता फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी। आणि आता पुन्हा पाहूयात टॉप 18 न्यूज।